हाय फ्रेंड्स, मी प्राजक्ता. चॅट कॉर्नर वरती आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज चॅट कॉर्नर वरती आपल्याला भेटायला आलेली आहे थेट विष्णू लोकातून लक्ष्मी. तुम्हाला वाटत असेल मी नेमकं काय बोलतेय, मात्र जय मल्हार ही मालिका आपल्या सगळ्यांच्या आवडीची आहे आणि त्याच मालिकेमध्ये लक्ष्मी ही भूमिका साकारणारी पूर्वा निलिमा सुभाष आता आपल्याबरोबर आहे. पूर्वा, तुझं खूप खूप स्वागत. थँक्यू. मी आता जसं म्हटलं तसं थेट विष्णू लोकामधून लक्ष्मी या ठिकाणी अवतरली आहे. पण तुझं ही सिरियल तर तुझी पहिली आहेच आहे, मात्र थेट लक्ष्मी हा रोल तुझ्याकडे नेमका कसा आला, या इंडस्ट्रीमध्ये तुझं पाऊल कसं पडलं? ओके, खूप काय म्हणतात त्याला गुंतागुंतीच्या प्रोसेसमधून आले मी असं म्हणायला लागेल. मला परफॉर्मिंग आर्ट्समध्ये लहानपणापासून इंटरेस्ट होता. ॲक्च्युली 6वीत असताना आमच्याकडे शिल्पकार नावाच्या एका संस्थेने नाट्य प्रशिक्षण शिबिर म्हणून एक आयोजित केलं होतं. ते होतं खरं तर व्यक्तिमत्व विकास शिबिर, पण नाटकाची ओळख माझी तिथून झाली. सराफ सर म्हणून आमच्या तिथे सरस्वती भुवन संस्थेमध्ये शिकवणारे सर आहेत, त्यांनी काढलेली संस्था आहे ही बेसिकली. तर तिथे ॲक्च्युली ओळख झाली आणि इंटरेस्ट निर्माण झाला. त्याच्या आधी तसं काही संबंध नव्हता आणि म्हणजे ते खरं तर ती सुरुवात म्हणायला पाहिजे. नंतर माझा फार काही खरं तर टचमध्ये मी नव्हते नाटकाच्या वगैरे, पण मी गाणं शिकत होते, मी क्लासिकल डान्स शिकत होते, क्लासिकल गाणं शिकत होते आणि पण विज्ञान आणि गणितात रस असल्यामुळे इंजिनिअरिंग वगैरे केलं आणि पूर्णपणे ह्यापासून मी वेगळी होते. तेव्हा एक 2-3 वर्ष जॉब केल्यानंतर मला असं वाटलं की हे काय आपण पुढची 40 वर्ष करू शकत नाही आणि मला खरोखर इंटरेस्ट परफॉर्मिंग आर्ट्समध्येच जास्त आहे. मग आणि माझ्याकडे ॲक्च्युली माझ्या फॅमिलीमध्ये अनेक क्लासिकल सिंगर्स आहेत. माझ्या मावश्या गातात, माझ्या आज्या गातात सगळ्या आणि त्यामुळे ते संस्कार तसे गाण्याचे किंवा ह्याचे कलांचे संस्कार आधीपासून होते आणि खूप प्रोत्साहन मिळायचं कुठल्याही कलेमध्ये जाण्यासाठी. लहानपणापासून खूप प्रोत्साहन मिळायचं. त्यामुळे ते एक काय म्हणतात त्याला पॉझिटिव्ह एक ती थिंग होती माझ्यासाठी. आणि असं झाल्यानंतर जेव्हा माझ्या आईवडिलांना हे कळलं की आता माझं ठरलं आहे की मला बाबा नाही करायचं आहे आता सॉफ्टवेअरमध्ये कंटिन्यू, मला परफॉर्मिंग आर्ट्समध्येच काहीतरी करायचं आहे, तेव्हा माझी आई एक तर खूपच तिचा स्ट्रॉंग सपोर्ट राहिलेला आहे. तिला फार वाटायचं की मी गाणं करावं आधी पण त्यामुळे ती एक. आणि इव्हन मग असं झालं की आता सोडायचं ठरवलंच आहे तर तू बाबा या क्षेत्रातल्या लोकांशी बोल, त्यांचं मार्गदर्शन घे की काय बाबा करता येईल, अगदी जॉब सोडायच्या आधी काहीतरी कर. मग तुम्हाला सगळ्यांना सांगते की पूर्वा ही TCS मध्ये इंजिनिअरिंगचा जॉब करत होती. 3 वर्ष पूर्वा तू त्या ठिकाणी TCS मध्ये काढली. खरं तर इंजिनियर लोकांचं स्वप्न असतं TCS मध्ये आपल्याला जॉब मिळावा आणि तू सोडला थेट जॉब. कारण ट्रिकिंग पॉइंट काय होता, म्हणजे ट्रिगर काय ठरलं की हां आता सोडायचंय आणि आता गाणं करायचंय? ॲक्च्युली कसं आहे, गाणं करायचं असं कुठेतरी डोक्यात माझ्या लहानपणापासून होतं, पण आपण एकानं असं वाहवत जातो की सगळे करतायत तसं आपण करत जातो. मग तुम्हाला मार्क्स चांगले मिळालेत, मग तुम्ही सायन्स घेताय, मग त्याच्यात चांगले मार्क्स मिळालेत, मग सगळे फ्रेंड्स इंजिनिअरिंगला जात आहेत, मग इंजिनिअरिंगला जा. आणि मे बी दुर्दैव म्हणावं लागेल की मला ते फार सहज जमलं आणि फार पटापट झालं. हे मला इंटरेस्ट नव्हता असं नाही, मला आवडायचे ते सुद्धा सब्जेक्ट्स, पण असं एक हेच आयुष्यभर करावं असं कधी नव्हतं वाटलं. कुठेतरी बॅक ऑफ द माइंड होतं की कधी ना कधी मी हे सोडेन आणि कधी ना कधी मला आवडेल ते, म्हणजे जास्त आवडतं ते करेन. सो ते करण्यासाठी मला जे थोडा एक पुश मिळाला तोच होता. 3 वर्ष IT जॉब इनफ आहे कोणाला एक पुश करण्यासाठी, आपल्या आवडीचं काहीतरी करण्यासाठी. ॲक्च्युली तुम्ही पाहत असाल की म्हणजे ह्या फील्डमध्ये जास्तीत जास्त उच्च शिक्षित लोक यायला लागलेत खरं तर. सो मग तेच बाबांच्या ओळखीचे किंवा माझ्या फॅमिलीच्या ओळखीचे जे ह्या क्षेत्रात काम करतात, चंद्रकांत कुलकर्णी काका असू दे, प्रशांत दळवी काका असू दे, यांनी मार्गदर्शन केलं माझं स्टार्टिंगला. मला हे आठवतं की मी गेलेली आहे त्यांच्या घरी बसून 2 तास. त्यांनी बोलले तुला काय करायचंय काय नाही करायचंय विचार. ब्रेन वॉश नाही पण मदत केली मला डिसिजन घ्यायला. मग तिथून त्यांनीच मला अशोक पत्की सरांकडे एकदा ओळख करून दिली होती. मग ते पण खूप एनकरेजिंग होते. मी त्यांच्याकडे कोरससाठी काही काळ मी गात होते. तिथे मग काही लोकांशी ओळख झाली. असं ओळखीतून ओळख असं करत माझी ओळख झाली प्रफुल्ल देशमुख म्हणून, AV प्रफुल्ल चंद्र म्हणून. ही
तो सध्या म्युझिक देतो, ही इज अ म्युझिक डायरेक्टर, आणि जय मल्हारसाठी बॅकग्राऊंड म्युझिक तो देतो. अच्छा. सो जेव्हा जय मल्हारसाठी ऑडिशन सुरू होती महालक्ष्मीच्या रोलसाठी, त्याने मला विचारलं की तू आहेस ना, म्हणजे तुला इंटरेस्ट आहे ॲक्टिंगमध्ये, असं मी ऐकलंय की तू काही वर्कशॉप्स पण केली आहेस आणि तुला आहे इच्छा ह्याच्यात करायची, तर तुला आहे का इंटरेस्ट, तू दे ऑडिशन. म्हटलं ठीक आहे, ऑडिशन देऊन बघायला काय जातंय, बघूया काय होतं. मग दिली आणि झालं असं. म्हणजे मला ऑडिशन दिली आणि लक्ष्मी पदरात पडली. हां, असं साधारणपणे. आपण या रोल बद्दल बोलायचंच आहे, मात्र आता गाण्याचा विषय निघालाय, सो एक गाणं तर आम्हाला बनताही आहे. ओके, व्हेरी फ्रँकली जय मल्हार सुरू झाल्यापासून शून्य रियाज आहे माझा. मी प्रयत्न करते. लग जा गले के फिर ये हसी रात हो न हो, शायद फिर इस जन्म में मुलाकात हो न हो, लग जा गले से. हमको मिली है आज ये घड़ियां नसीब से, जी भर के देख लीजिए हमको करीब से, फिर आपके नसीब में ये बात हो न हो, शायद फिर इस जन्म में मुलाकात हो न हो, लग जा गले से. वाव, मस्त पूर्वा, खूपच छान गाणं म्हणतेस. त्यामुळे तुला या गाण्याच्या रियाजासाठी आणि तुझ्या या करिअरसाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. खरं तर यांच्या सेटवरती म्हणजे जय मल्हारच्या सेटवरती अशा मैफिली जमत असतात आणि एक एक जण एकाचं गाणं एकाचं वाजवणं अशा गोष्टी देखील होत असतात. आपल्याला त्याच्याबद्दल बोलायचंच आहे. ओके, त्याच्याबद्दल जाणून घ्यायचंच आहे. एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर चॅट कॉर्नरवरती पूर्वा बरोबरच्या गप्पा अशाच सुरू राहतील. पाहत रहा ABP माझा. ब्रेक नंतर चॅट कॉर्नरवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्यासोबत आहे पूर्वा नीलिमा सुभाष, जी सध्या जय मल्हारमध्ये लक्ष्मीची भूमिका साकारतेस. एक तर पहिली सिरियल आणि त्या पहिल्या सिरियलमध्येच डबल रोल, लक्ष्मी आणि अलक्ष्मी. कसं ठरवलं या दोन भूमिका वेगळ्या करण्याचा प्रयत्न तू स्वतः कसा केला? एकतर फ्रँकली मला आधी माहीत नव्हतं की दोन असणार आहेत रोल्स, असं किंवा असं अलक्ष्मीची एंट्री वगैरे होणार आहे, मला काहीच माहीत नव्हतं. लक्ष्मी म्हणूनच करत होते मी. एक दिवस असं सांगितलं की असं असं आहे, आता असं करायचं आहे. आणि आमचे जे रायटर आहेत, रायटर आणि क्रिएटिव्ह हेड संतोष अयाचित, त्यांनी जे एक थोडंफार ब्रीफिंग दिलं की अलक्ष्मी म्हणजे त्यांना काय पाहिजे. कारण अलक्ष्मीबद्दल खूप आपण काय ऐकलेलं नसतं, फार माहीत नसतं. सो नक्की काय अपेक्षित आहे हे कळायलाच मला काही 1-2 पहिले काही सीन्स गेले असावेत. मग त्यांच्याशी पण मी बोलले हा विषय की काय नक्की अपेक्षित आहे. तर त्यांचं तेच म्हणणं होतं की ती कितीही म्हणजे ती अलक्ष्मी असू दे आणि ती आपल्याकडे अपशकुन वगैरे मानतात आणि हे सगळं त्याची ती असेल जरी देवी, तरी ती देवी आहे. म्हणजे तिने एक तिची डिग्निटी न सोडता, आणि ती खूप खरी आहे. तिला जे म्हणायचं आहे ते तिला पक्क माहिती आहे आणि ती अशी फार त्याच्यामध्ये ज्यातल्या इमोशनल ड्रामात न पडणारी आहे आणि एकदम असं अशा पद्धतीचं त्यांना एक त्याचा टेकिंग हवं होतं. मी प्रयत्न केलाय, आता माहित नाही की ते कसं येतंय ते मला माहित नाही. पण आवडतंय लोकांना, निश्चितच आवडतंय. लोक बघतात सिरियल. आणि तुझा जसं तू सांगितलं तसं 3 महिन्यांचा तुझा आधीचा ट्रॅक होता आणि तो आता जवळपास 2.5 वर्ष झाले आहेत तू या सिरियलमध्ये आहेस. जनरली असं बोललं जातं की 2 बायका एका छताखाली नांदू शकत नाहीत, आणि तुम्ही तर थेट म्हणजे त्या गडावरती लक्ष्मी आहे, त्याच्यानंतर म्हाळसा आणि बानू, अशा तुम्ही सगळ्या जणी एकत्र असतात. 3-3, 4-4 जणी एकत्र असतात, त्यामुळे धमाल तर नक्की होत असेल. काय कसं असतं वातावरण? आम्ही खूप मजा करतो सेटवरती. स्पेशली आमचे जसे मोठ्या लेंथचे जे सीन्स लागतात, दरबाराचं शूटिंग असतं अनेकदा किंवा आख्यानाचं शूटिंग असतं,
तेव्हा तर सगळे आर्टिस्ट असतात आणि ऑब्व्हियसली सगळ्यांचं एकत्र काय क्लोज वगैरे सुरू असताना लागत नाही. त्यामुळे एक जण कोणीतरी तिथे करतोय, बाकीचं इकडे पूर्ण धमाल. मग गाणी, गप्पा, गेम्स आणि माफिया नावाचा एक अत्यंत प्रसिद्ध गेम आहे आमच्या सेटवरती, जो आम्ही अनेकदा खेळत असतो. आणि जेव्हा नॉर्मल सीन्स असतात तेव्हा सुद्धा कधी मी सुरभी असतो, मी ईशा असतो, ईशा सुरभी, काय कॉम्बिनेशन्समध्ये. क्रोमाच्या शूटमध्ये गौरी असते जी पार्वतीचा रोल करते. तर म्हणजे सतत गप्पा सुरू असतात, कोणी शांत बसू देत नाही, काही ना काहीतरी सुरू असतं. तुमच्या मैफिली देखील रंगतात, जसं आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी बोललो होतो. तुझा तर आवाज छान आहेच आहे. मैफिल कशी असते? आमच्याकडे खूप जण गाणार आहेत. म्हणजे सुरभी स्वतः म्हणजे शिकलेली आहे, ती विशारद आहे, ती स्वतः गाते, मी गाते, अनिरुद्ध गातो, अतुल दादा गायचा खूप छान. ईशालाही सेन्स आहे गाण्याचा चांगला खरं तर. म्हणजे ती शिकलेली नसेल पण अशी सुरात बिरात चांगले धकून जोशात गाते एकदम असं. देव गिटार वाजवतो आणि म्युझिकशी रिलेटेड खूप जण आहेत. त्यामुळे सुरू झालं की मग अनेकदा आम्ही रियाजालाच काय बसायचो. म्युझिकल जय मल्हार एकीकडे चालू असतं. हो हो अगदी. अनेकदा आम्ही बसायचो, म्हणजे रियाजाला बसायचो. मेकअप वगैरे, मेकअप करतात, एकीकडे तानपुरा लागलाय, स्वर लावतायत लोक, ओंकार लावतायत, हे सुरू असायचं. ते म्हणजे अधूनमधून सुरू असतं, रेग्युलरली नाही म्हणता येणार, पण खूप मजा येते. पण आता तुझ्या ना म्हणजे लक्ष्मीला जोड जी मिळाली आहे विष्णूची, त्याच्यामध्ये आता तिसरा विष्णू किंवा तिसरे प्रधानचे आम्हाला भेटीला येतात. सो तिघांबरोबर तू स्क्रीन शेअर केलेला आहेस, तुझा अनुभव कसा होता? सगळ्यात आधी तर अतुल दादा, आणि नो डाऊट सगळेजण हेच म्हणतील, म्हणजे काय म्हणावं, फारच मस्त. त्यांनी त्याचा एक जो त्याने पिक केला होता तो रोल फारच छान, आणि दादा म्हणून पण फार मस्त होता. खूप मला त्याने सांभाळून घेतलं, खूप छोट्या छोट्या गोष्टी शिकवल्या स्टार्टिंगला. आणि म्हणजे जे घडलं ते आता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे त्यानंतर नकुलची एंट्री झाली. नकुल एक तर स्वतः क्लासिकल डान्सर आहे, त्याच्यामुळे त्याची ग्रेस, एक विष्णू म्हणून त्याचं सगळं जे बॉडी लँग्वेज अँड ऑल दॅट, ते फारच मस्त होतं त्याच्यासोबत. आणि तो माझ्या वयाशी जास्त जवळचा होता तसं बघायला गेलं, त्याच्यामुळे आमचं पण बरंच जमायचं. त्यामुळे आमच्याकडे मागे गोंधळ घालणाऱ्यांमध्ये तो एक असायचा, तो अनिरुद्ध, मी, देव वगैरे, आम्ही म्हणजे सगळे एक समवयस्क आमची टीम असल्यामुळे तुफान म्हणजे फारच धमाल याची. नकुल सोबत पण काम करायला खूप मजा आली. आता इथे थांबायला लागतंय आपल्याला वेळेअभावी, मात्र तरी देखील जाता जाता फरमाईश आली आहे माझ्याकडे की तुझं आणखी एक गाणं लोकांना ऐकायचंय. ओके. चांदण्यात फिरताना, चांदण्यात फिरताना माझा धरलास हात, चांदण्यात फिरताना माझा धरलास हात, सखया रे आवर ये सावरही चांदरात, 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 चांदण्यात फिरताना माझा धरलास हात, सांग कशी तुझ विनाच पार करू पुनवपूर, सांग कशी तुझ विनाच पार करू पुनवपूर, तुझ वारा छळवादी अन हे तारे फितूर, श्वास तुझा, श्वास तुझा मान कंस स्पर्श तुझा, पारिजात, 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 चांदण्यात फिरताना माझा धरलास हात. पूर्वा खूप खूप थँक्यू, आणि खूप छान गाणं म्हटलेस तू. त्यामुळे तुझी ही जी वाटचाल आहे गाण्यातली ती देखील तू सुरूच ठेव. त्यासाठी तुला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू. आज चॅट कॉर्नरवरती आपली वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र पुढच्या शनिवारी भेटणार आहोत वेगळ्या कलाकारासह. कुठेही जाऊ नका, पाहत रहा ABP माझा.